महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीतील घटक पक्ष भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यात प्रमुख लढत होती। अजित पवार यांनी या दोन्ही शहरांमध्ये केलेल्या जोरदार प्रचारामुळे येथे चुरशीची लढत होईल अशी शक्यता होती, पण दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपाने एकहाती वर्चस्व मिळवल्याचं पाहायला मिळतंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवल्याने आता पुण्याचे दादा कोण असा प्रश्न उपस्थित आहे। यावर देवेंद्र फडणवीसांनी चोख उत्तर दिलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पक्षावर प्रचंड मोठा विश्वास ठेवला आणि ज्याला खऱ्या अर्थानं लँडस्लाइड विक्ट्री म्हणतात अशा पद्धतीनं एक प्रचंड मोठा विजय आम्हाला दिलेला आहे। त्या सर्व नागरिकांचे मी केवळ आभारच मानत नाही तर त्यांचं या ठिकाणी ऋणनिर्देश देखील करतो। ज्या प्रकारचा विजय पुणे आणि पिंपरी चिंचवडने दिलेला आहे त्या विजयाचा आनंद तर आहेच, पण त्याहीपेक्षा आता जबाबदारीचं भान होत आहे, कारण इतका मोठा विजय हा एक प्रकारे जनतेने दाखवलेला विश्वास आहे। विकासावर, मोदीजींच्या विजनवर, भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर हा एक विश्वास आहे आणि म्हणून या विश्वासाला पात्र होण्याकरता आम्हाला जास्त मेहनत करावी लागेल। महापौर बनल्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं जो काही आम्ही विजन मांडलेलं आहे ते विजन प्रत्यक्षात उतरवण्याकरता मी त्या ठिकाणी मैदानात उतरणार आहे। मी विशेषतः आमचे पुण्याची आणि पिंपरी चिंचवडची सगळे नेते मंडळी आहे यांचं मी अभिनंदन करेन की अतिशय मेहनत करून या ठिकाणी ह्या निवडणुकीला त्यांनी नेतृत्व दिलं आणि चांगल्या प्रकारे ही निवडणूक पार पडली। बऱ्याच प्रकारचे आराखडे विविध लोकांचे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भात होते, निकालाच्या संदर्भातही वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत्या। त्या सगळ्या चर्चांना केवळ विरामच नाही तर त्या चर्चांच्या विपरीत कोणीही अपेक्षित केलं नव्हतं त्याहीपेक्षा जास्त यश हे या ठिकाणी मिळालेलं आहे। म्हणून आमच्या नेत्यांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो। मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं, मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं। दादा आज कॅबिनेटलाही नव्हते, तुमच्या या कार्यक्रमालाही नव्हते, नाही, दादांचं माझं परवाच आमची भेटी झाली। तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी आपलं वोटिंग झालं त्या दिवशी दादा माझ्याकडे येऊन गेले, रात्री सगळे आम्ही बसलो होतो। त्यामुळे त्या दिवशीच त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे गव्हर्नर साहेब येणार आहेत, त्यामुळे मी याला येऊ शकणार नाही, आपल्या कॅबिनेटला येऊ शकणार नाही, कार्यक्रमाला येऊ शकणार नाही। पुण्याची जनता आहे, आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत। मुंबईमधल्या निकालानंतर संजय राऊतांनी सकाळी टीका केली की पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावरती करण्यात आला। काटावरचं बहुमत जे आहे ते महायुतीला मिळालेलं आहे। अपेक्षेपेक्षा मुंबईमध्ये यश मिळालं असं वाटतं का? जो आकडा 150 पार ठेवलेला होता तो मात्र 116 वरती येऊन पोहोचतो। साहेब, पहिल्यांदा तर आम्हाला 119 जागा मिळालेल्या आहेत आणि जवळपास आमच्या 14 जागा या अतिशय कमी मताने, 7 मताने, 5 मताने, 100 मताने आम्ही हारलो। पण ठीक आहे, पूर्ण बहुमत तुम्ही हे बघा, एवढ्या जागा गेल्या 3 निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळेची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या। त्यांचा 3ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत। त्यामुळे आता कोण काय म्हणतं, काय असतं की गिरा तो क्या हुआ, टांग तो ऊपर थी असे म्हणणारे खूप। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।